नमस्कार, भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे। मी अभिजित कांबळे। बारामती तालुक्यातील कन्हेरी या गावामध्ये आज आपण महसूल विभागाची बातमी करण्यासाठी आलेलो आहे। या बातमीचं वैशिष्ट्य असं आहे की या बातमी करताना आपल्याला काही गोष्टी आपल्याला आढळल्या की कन्हेरी येथील फॉरेस्ट विभागाच्या पाठीमागच्या साईडला आणि फॉरेस्टच्या भागात वाहनं करताना वाहनं दिसली। तर त्या वाहनांची माहिती घेतली असता गेल्या आठवड्याभरामध्ये आपण या बातमीचं गट नंबर कन्हेरी मधील मोजेगाव कन्हेरी मधील गट नंबर 281 या गटामध्ये मोठ्या प्रमाणातून गौण खनिज उत्खनन करून काही लोक लाकडी भागात सोनगाव भागात रोडच्या कामांसाठी आणि प्लॉटिंग मध्ये टाकण्यासाठी विक्री करत होते। तर गाव तलाठी गोळवे बारामती सर्कल गिरमे या गोष्टी लक्षात आल्या की यांच्या संगनमतानेच ही एवढी मोठी या जागेमध्ये उत्खनन चालू आहे गौण खनिजाचं। तर आतापर्यंत 10 ते 20 हजार ब्रासचे उत्खनन झाले असून एका तक्रारदाराच्या तक्रारीवरून गाव तलाठी गोळवे यांनी या 281 गटाचा पंचनामा केला असता त्यांनी फक्त या पंचनामामध्ये फक्त 100 ब्रास उत्खनन झाल्याचे सांगितले आहे। पण प्रत्यक्षात पाहिलं तर जवळजवळ 10 एकर पेक्षा जास्त उत्खनन एका साईडला झालेलं आहे आणि दुसऱ्या गटामध्ये पण वेगळं चाललेलं आहे। आता आपण पाहू शकता की आता पण पॉकलेन तिथं आहेत, तिथनं वाहतूक चालू आहेत आणि विशेष बाब म्हणजे ह्या गटामध्ये उत्खननाची परमिशन दिलेली नाही मान्य तहसीलदारांनी। तरी सुद्धा इथून मोठ्या प्रमाणामध्ये गौण खनिज मुरुम उत्खनन चोरी चालू आहे। हा कुणाच्या आशीर्वादाने? तर अजून थोडीशी भारतीय नाईकच्या माध्यमातून थोडीशी माहिती घेतली असता बारामती नगर परिषदचे माजी नगरसेवक आणि कॉप मधनं स्वीकृत नगरसेवक आणि व्यवसायनी बिल्डर असणारे नगरसेवक हे ह्या गोष्टीच्या म्हणजे मुरुम चोरीच्या पाठीशी आहेत असं समजले आहेत। स्वतःला मोठे समजणारे पण चोरी करायला कमी न पडणारे असे ते नगरसेवक फार मोठ्या गोष्टीचे आव आणतात पण चोरी करायला कमी पडत नाहीत असे ते नगरसेवक त्यांचा पाठराखण त्यांनी ह्या गोष्टीवर केलेले आहेत। म्हणून अजून दिवसा इथून मुरुम चोरी केली जात आहे। आता तुम्ही सांगा अशा बारामती तलाट्यावर प्रांत अधिकारी आणि तहसीलदार कारवाई करणार आहेत का? काही आशिष भोसले म्हणून आहेत, त्यांनी उपोषण सोमवारी 7 तारखेला प्रशासन भवनाच्या समोर धरले आहे की अशा बेकायदेशीर मुरुम उत्खननाच्या विरोधात त्यांच्या संघटनेने उपोषण धरलेले आहेत। पण पाहू आपण त्यांची प्रमुख मागणी अशी आहेत की जिथे उत्खनन झालेलं आहे त्याचं ETC न मोजणी करायची गौण खनिजाची आणि ती मोजणी करूनच सदर जागेवर पंचनामा करायचा आणि काय असेल ते जो शेतकरी बेकायदेशीर उत्खनन करतो किंवा जेवढी परमिशन घेतो त्यापेक्षा जास्त जर उत्खनन झालेलं असेल तर तो चोरीमध्ये गिनला जातो। चोरीमध्ये गिनला जात असेल तर त्याच्या शेतावर तो बोजा चढवायचा। अशा प्रमुख मागण्यांसाठी आशिष भोसले यांनी एक उपोषण धरलेलं आहे। बघू मान्य तहसीलदार आणि प्रांत अधिकारी या बेकायदेशीररित्या मुरुम उत्खनन चालू आहे त्याच्यावर काय कारवाई करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळे सह भारतीय नाईक साठी मी अभिजित कांबळे। नमस्कार।